नमस्कार. दुष्यंत बाळजाबाईंवरती खूपच चिडलेला असतो. तो बाळजाबाईंना म्हणतो, आईसाहेब, तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आईसाहेब, तुम्ही असं का वागलात? तुम्हाला असं वागून काय मिळालं आईसाहेब? बोला ना. तेव्हा बाळजाबाई बोलतात, दुष्यंत, तू मला जाब विचारतोस, पण जरा तू माझ्या मनाचा विचार कर. तू असं कसं काय बोलू शकतोस? त्यावेळेला लगेच दुष्यंत बोलतो, मला समोर ज्या गोष्टी दिसल्या ना त्या गोष्टीचा मी विचार. त्यावेळेला बाळजाबाई बोलतात, मग तर सोडच ना. दुष्यंत, आज तू तुझ्या आईवरती अविश्वास दाखवलास. तेव्हा दुष्यंत बोलतो, मी माझ्या आईवरती नाही विश्वास दाखवला, तर खरं सांगायचं तर अविश्वास दाखवण्यासारखी तू गोष्ट केलीस. आईसाहेब, आता मला कळून चुकले की कृष्णा इथं राहणं म्हणजे तिच्यासाठी धोक्याचं आहे, आणि म्हणूनच मी कृष्णाला माझ्यासोबत मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतोय. तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात, तू काय बोलतोयस कळतंय का? अरे अडाणी आहे ती, अडाणी. तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, शेवटी कितीही काही झालं तरी ती माझी बायको आहे, आणि म्हणूनच मी आणि ती कायमचे मुंबईला शिफ्ट होतोय. हे ऐकताच दुष्यंतचे वडील बोलतात, वा दुष्यंतराव वा, खरंच मानलं पाहिजे. आज तुम्ही तुमच्या बायकोच्या स्वाभिमानासाठी तुमच्या आईजवळ भांडलात, तिच्याशी तुम्ही वैर पत्करलत. खरंच मला अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ यू. तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, बस झालं. माझ्या आईसाहेबांवरती किती जीव आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण आज जे काही आईसाहेब वागल्यात ना ते चुकीचं आहे, आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही. आईसाहेबांच्या चुकीची जाणीव मला त्यांना करून द्यावीच लागेल, आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही थराला जाईन, पण मी शांत नाही बसणार. तेव्हा मात्र बाळजाबाई बोलतात, याचा अर्थ काय? तुम्ही दोघं जण हे घर सोडून जाताय? तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो, हो, कारण मी आता या घरात राहूच शकत नाही, आणि मला आता या घरात राहायचंच नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्याने कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, मी या घरातून कुठेही जाणार नाही. बाळजाबाईंचा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे ना तो मी दूर करणार. दुष्यंत सरकार, त्यांना मी या घरात नको आहे ना, त्या मला या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व करत होत्या. मग मी या घरात कशाला राहू? त्यांना जर का मी सून म्हणून पसंतच नाही आहे तर मी या घरात राहणार नाही. मी हे घर कायमचं सोडून जाईन, आणि तुमच्या आयुष्यातून सुद्धा. मला असं वाटत होतं की बाळजाबाईंनी मला स्वीकारलं आहे, पण नाही, बाळजाबाईंनी मला स्वीकारलं नाही तर मुद्दामून हे सर्व घडवून आणलं आहे, आणि आता मात्र मला बाळजाबाईंना त्रास द्यायचा नाही. मला बाळजाबाईंच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचं आहे, आणि म्हणूनच कृष्णा स्वतःचा बोजा बिस्तर आवरते आणि ती घर सोडून जात असते. त्यावेळेला दुष्यंतचे वडील बोलतात, कृष्णे थांब, तुला कुठं बी जायची गरज नाही. कृष्णे, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरची सून आहेस, त्यामुळे तू या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, बाबा मला माफ करा, पण मी इथं नाही राहणार. शेवटी कितीही काही झालं तरी माझ्यासुद्धा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आज बाळजाबाईंनी जे काही घडवलं ते खरोखर योग्य होतं का? त्यापेक्षा त्या जर का माझ्याशी येऊन बोलल्या असत्या की हे चुकीचं आहे, मला तू पसंत नाहीस, उगाचच तू माझ्या लेकाच्या गळ्यात पडलेस, मी स्वतःहून हे घर सोडून गेले असते, किंवा मी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता, पण आता मात्र नाही. आता मला इथे थांबवण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गोष्टी सगळ्या हाताबाहेर निघून जातील. तेव्हा मात्र बाळजाबाई मोठ्याने बोलतात, जा जा, मला सुद्धा हेच पाहिजे. माझ्या मुलाच्या आयुष्यातून तू जर का कायमची निघून गेलीस तर मला तर आनंदच होईल. आणि खरं सांगू का कृष्णे, मला तू या घरातच नको आहेस. तेव्हा मात्र कृष्णा बोलते, ठीक आहे बाळजाबाई, तुम्हाला जर का मी या घरातच नको आहे तर मला सुद्धा इथं राहायचं नाही. मी जाईन, कायमची निघून जाईन, आणि आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे. बाळजाबाई, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. आणि कृष्णा लगेच घराच्या बाहेर पाऊल ठेवणार. तेवढ्यात मात्र मोठ्याने दुष्यंत बोलतो, कृष्णे थांब, कुठेही जायची गरज नाही आहे तुला. तेव्हा कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, मला जाऊ देत, नाहीतरी तुम्हाला सुद्धा मी पसंत नाहीच आहे. आपल्यात जे अंतर आहे ते आपल्याला माहितीच आहे ना.
त्यामुळे मला तुम्हाला सुद्धा मोकळं करायचं आहे. आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या. दुष्यंत सरकार, आजपासून ही कृष्णा कधीच तुमच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही. आणि बाळजाबाई, तुम्ही काळजीच करू नका, ही कृष्णा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. तेव्हा लगेच कृष्णा बोलते, तुम्हाला कळत नाही का मी काय बोलले ते? तुम्ही जरा धीर धरा आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा दुष्यंत सरकार, तुम्ही उगाच माझ्या पाठीपाठी करू नका. तुम्ही तुमचं आयुष्य जगा. तेव्हा मात्र दुष्यंत मोठ्याने बोलतो, पुरे, मला आता या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आहे. ही गोष्ट जर का आता इथल्या इथे थांबली तर बरं होईल. कृष्णा, तू कुठेच जायचं नाहीस आणि तू जर का हे घर सोडून जाणार असशील तर मी सुद्धा तुझ्यासोबतच येतो. मी इथे नाही थांबणार, कारण मी तुझ्याशी लग्न केलं आहे. गावकऱ्यांच्या समोर मी तुला वचन दिलं आहे की कायम मी तुझा सांभाळ करेन. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय. तेव्हा मात्र कृष्णा खूपच खुश असते आणि कृष्णा बोलते, दुष्यंत सरकार, तुम्ही माझ्यासोबत येणार? त्यावेळेला दुष्यंत बोलतो, हो, मी तुमच्यासोबत येणार. आणि खरं सांगायचं तर जे काही आईने केलं आहे ना, त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. ती मोठ्याने बोलते, एक गोष्ट मात्र नक्की, आता कितीही काही झालं तरीसुद्धा बघितलं बाळजाबाई, आज तुमचा लेकसुद्धा तुमच्या विरोधात उभा राहिला आणि इथेच सगळं संपलं. आता तर मला या गोष्टीचा विचारच पडलाय की खरोखर तुम्ही जे केलं ते योग्य होतं. पण खरं सांगायचं तर आता तुम्हाला कळून चुकलं ना की तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात. ते आता माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नका, नाहीतर खरोखर तोंडावर आपटाल. आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, खोटारडे. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. ती खूप चिडचिड करत असते. त्याच वेळेला लगेच बाळजाबाई बोलतात, दुष्यंत, तुला कुठे बी जायची गरज नाही आणि ह्या मुलीसाठी तर अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव दुष्यंत, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या मुलीसोबत जाण्याची परवानगी देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र दुष्यंत खूपच चिडलेला असतो. दुष्यंत मोठ्याने बोलतो, मला कळतंय, सगळं समजतंय, पण आता मात्र मला वाद घालायचा नाही आहे. आता मात्र या गोष्टी जर का थांबल्या तर बरंच होईल. आणि प्लीज या सर्व गोष्टी आता थांबवा, नाहीतर सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्याच आहेत. आणि आईसाहेब, तुम्ही आमच्या मनातून कायमच्या उतराल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर दुष्यंत कायमचा कृष्णासोबत घर सोडून जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.